चल आता घेतलं ना सगळं. हो हो. सासरी जायचंय म्हणजे केवढी गडबड हा. बर सगळं आला का ग अक्षू? हो. अक्षरा एक मिनिट आले. चापा चाप्यावाले चापा घ्या. रंग फुललाय रूप फुललंय जरा गंध बी फुलू दे. तुम्हाला आवडते ना चापा, जे तुम्हाला आवडते ते आम्हाला करायला आवडते असा विषय देऊ. अधिपती, मी आणि चाफा आमचं एक वेगळंच नातं आहे. आज मी फुलं घेऊन गेले तर नुसत्या चाफ्याच्या दरवळ्यानेच अधिपतींचा राग गळून पडेल. आणि आमच्या संसारात पुन्हा चाफ्याचा सुगंध दरवळेल आणि आमचा संसार पुन्हा बहरेल. चापा चापा ताई, हा घ्या ना. चापे आहेत, गजरा आहे. चाफ्याची सगळी फुलं द्या. हो हो देते. किती झाले? 200. चापा घ्या. चापा चापावाले गजरे. आई, बाबा आले ग. हा चला निघूया. अहो एक मिनिट थांबा. अक्षरा हा अगं हे विसरलेच होते मी. थँक्यू. अगे थँक्यू काय वेडीस का. चल जा सावकाश जा हा. हो हो आणि मला फोन कर हं? हो. त्या हिराबाई फोन का उचलत नाहीत? चाफा हो, अधिपतींना आवडतो म्हणून घेतला. या फुलांमुळे ना पॉझिटिव्ह एनर्जी मिळते. खरंय बाबा. आता आमच्यामध्ये पण सगळं पॉझिटिव्हच होईल. असंच व्हायला हवं. ताई खरंच गेलीये सासरी? हो काही गरज होती का तिला तिकडे जायची? गरज होती का म्हणजे? म्हणजे तिचं भांडण झालंय ना जिजूंशी, मग का गेली ती तिकडे? इरा अगं नवरा बायकोची भांडण आहेत ती काय कायम चालू राहणार का? आणि जास्त ताणायची नसतात ही भांडणं. बर तिला किती वेळ झाला जाऊन? झाला बराच वेळ झाला, पोहोचतच असेल एवाना. आई एक काम कर ना, तिला फोन करून विचार ना ती कुठपर्यंत पोहोचली ते. अगं कशाला इरा, कशाला फोन करून त्रास द्यायचा तिला? ती करेल आपल्याला फोन. अगं ती एकटी आहे ना म्हणून काळजी वाटते. अगं बाई हो का, काळजी वाटते तुला? एक काम कर, हा माझा फोन घे आणि तू फोन कर तिला, विचार कुठपर्यंत पोहोचली म्हणून. मी आलेच जरा. आईचा फोन. हॅलो, हा आई बोल. अगं ताई मी इरा बोलतेय. कुठे आहेस तू? अगं रिक्षात बसलीये, पोहोचेनच आता घरी. ताई अगं कशाला गेलीस तिथे? अगं म्हणजे इरा? आता तुझं स्वागत काय पायघड्या घालून करणार आहेत का भुवनेश्वरी मॅडम? नाही ना, केला तर अपमानच करतील तुझा.
त्यांनी स्वागत करावं अशी इच्छाही नाहीये माझी. मग ताई नको जाऊ ना. अगं मी अधिपतींना भेटायला चालली आहे. त्यांना कशाला भेटायचंय? त्यांनीच तुला घराबाहेर काढलं ना. त्यांनी नाही काढलं मला घराबाहेर. भुवनेश्वरी मॅडम म्हटल्या म्हणून त्यांनी घराबाहेर काढलं. आमच्यात काहीच प्रॉब्लेम नव्हता. हे बघ, अपमान करून घ्यायचा नसेल ना तर तू प्लीज तिथे जाऊ नकोस. हे बघ, हवं तर आपण संध्याकाळी बाहेर फिरायला जाऊ. हे बघ इरा, मी घरी जातीये. हं, जे व्हायचं ते होऊन जाऊ दे. ताई, मी तुझ्या भल्यासाठीच सांगतेय. माझं भलं माझ्या घरी जाण्यात येईल. चल, नंतर बोलू आपण. बाय. काय ग, झालं का बोलणं? आई, निखिलचा फोन आहे, कामाचा आहे. मी आलेच. हं. हॅलो. काय हिराबाई, कवा धरणं फोन करतोय आम्ही तुम्हाला, फोन का नाही उचलत? सॉरी मॅडम, ॲक्च्युली ताईशी बोलत होते. तेच विचारायला फोन करतोय आम्ही. कुठं आहेत तुमच्या ताई? ती केव्हाच गेलीये तुमच्याकडे यायला. किती वेळ झाला त्यांना जाऊन? म्हणजे तसा बराच वेळ झाला. पोचत असेल तुमच्याकडे आता. आणि तुमचे आई वडील? बाबा तर ताई बरोबरच आहेत. आईला काहीतरी कारण काढून काढेन बाहेर. जे काय करायचंय ते लवकर करा. हो मॅडम. दादा, गेट समोर गाडी नका न्यायला. बर बर, ठीक आहे. गणपती बाप्पा. हो रे. काय? ठाममधीची गाडीत बसून थांबगण स्टार्टर मधून रामगण जाऊया, राम रूप रीप गाडी काढतो. चला वाकडी वाट. भारी वाटते की नाही मास्तरीन बाई जोडीने फिरायला? काय ग, काय म्हणाले निखिल? हां, काही नाही, सगळं ठीक आहे. शुभेच्छा द्यायला फोन केला होता संक्रांतीच्या. अगं वे, हो का? माझ्याकडनंही सांगा त्यांना शुभेच्छा. हो नक्की. बरं, अक्षरा काय म्हणाली ग? झालं का बोलणं? हो झालं ना. पोचत आली आहे ती घरी. हो का? पोचू दे बाई, आणि बोलणं होऊ दे. दोघांचं भांडण मिटू दे. मुख्य म्हणजे कसं मिटणार भांडण? का? अगं, नवरा बायकोची भांडणं आहेत ती हिरा. ती काही ताणायची असतात का? आणि ती मिटवण्यासाठीच गेली आहे अक्षरा तिकडे. आई, मला काय वाटतं, आपण पण ताईसाठी काहीतरी केलं पाहिजे नाही? म्हणजे त्यांच्या दोघांमधली ही सतत भांडणं होणं चांगलं नाहीये. सारखं भांडण कुठे ग? अगं आई, तुला काही माहित नाहीये. तुला आणि बाबांना टेन्शन येऊ नये म्हणून ताई तुम्हाला काहीच सांगत नाही. हो का? नाही ग हिरा, नाही म्हणजे असं नसेल ग. ताई सगळं माझ्याशी बोलते. आम्ही खूप बोलतो एकमेकींशी.
त्या घरात भुवनेश्वरी मॅडम बरोबर राहणं काही सोपं काम नाही आहे. म्हणून खूप काळजी वाटते ग ताईची. नाही बरोबर आहे तुझं. अक्षराला खूप ॲडजस्ट करावं लागतं तिथे. आई मी खरंच सांगते, आपण ताईच्या सुखासाठी काहीतरी करूयात ना. आपण काय करू शकतो? आई तूच म्हणतेस ना की माणूस अडला की पहिली धाव देवाकडे घेतो म्हणून. आपण तेच करूया. आपण ताईच्या सुखासाठी नवस बोलायचा का? हां, मी गुरुजींशी बोलले ॲक्च्युली आणि त्यांनी एक पूजा सांगितली आहे आणि तीही आजच. आपण ताईच्या सुखासाठी एवढं करूयात ना ग आई, प्लीज. अगं बाई हो का? अगं मग इरा करूयात ना पूजा आपण. नाही म्हणजे अक्षराचं भलं होणार असेल, अधिपती आणि अक्षरांचा संसार सुखाचा होणार असेल तर पूजा करूयात ना. काय मोठी गोष्ट आहे. हां चल चल करूयात आपण. हो हो. अगं ॲक्च्युली काय आहे की मला निखिलच्या नातेवाईकांकडे जायचे तिळगुळ द्यायला. पहिली संक्रांत आहे ना माझी. तर एक काम कर, तू पुढे हो, मी आलेच. हो हो मी पूजेची तयारी करते. हां ये तू. हां ये ग लवकर. हो हो. ताई मी पाठवलं बरं का ड्रायव्हरला. ड्रायव्हरला पाठवलंस, पण आता मोठ्या मालकांचं काय करायचं? त्यांचं काय ताई? सुनबाई इथं यायला निघाल्यात. त्या जर का मोठ्या मालकांना भेटल्या तर झालंच. बया, ते तर तिला घरात घेतात. मग म्हणूनच त्यांना बाहेर काढलं पाहिजे. हां, पण कसं ताई? आम्ही सांगतोय तेवढं कर. हां. भुवीना नमस्कार का? वय की आत्ते. अगं ताईचं मोठ्या मालकांसंगत लगीन व्हावं म्हणून ताईनं देवीला नवस केलता. हा, पण नाही ना झालं लगीन. समजा राडाच झाला लग्नात. मोडलं लगीन. अगं आत्ते आत्ता मोडले लगीन. परत जुळू शकते की. मग आपण काय बी प्रयत्नच करायचे नाहीत का? का असा हातावर हात धरून बसून चालणार आहे का? तू सांग बरं. हा, पण मी काय करू असं तुझं म्हणणं आहे? तू काय करात ते मोठ्या मालकासनी देवीच्या मंदिरात घेऊन जा. अगं ताईच म्हणली होती का संक्रांतीच्या दिवशी मोठ्या मालकासनी दर्शनाला घेऊन येईन आणि त्यांच्या हस्ते पूजा बी करीन. आणि काय माहिती आत्ते, मोठ्या मालकांच्या हस्ते पूजा झाली आणि त्यांचं खरंच लगीन झालं तर? हा, म्हणजे आता तू बघ की, आता हेच जर म्या किंवा ताईनं जर त्यासनी सांगितलं का चला, तर ती येणार थोडीच आहेत. नाही ना व. म्हणून तुला सांगितलं ते तुझं ऐकत्या लागते. म्हणून तुला म्हणत्या की तू त्यासनी घेऊन जा देवीच्या मंदिरात. मागणं मी येते की. अगं पण आते आता पण बिन काय बी करू नकस. लेकीसाठी एवढं बी करू शकत नाहीस व्हय? काय बी कर पर घेऊन जा. हा बघते. मी जावई बापूसनी सांगते भुवीने नवस केलता तुमचं लगीन नाही अगं आते हेच तर नाही सांगायचंय. अगं खरं सांगू नगस. काय बी खोटं सांग पर मोठ्या मालकासनी देवीच्या मंदिरात घेऊन जा. हा ह नाही वय म्हण की. वय वय घेऊन जाशील ना वा? वय जाईन की. आंबाबाईचा उदो उदो.
देवळात. देवळात का? आज चांगला दिवस आहे बघा, चांगला मुहूर्त आहे. गुरुजींशी बोलले मी, ते म्हणले आज लय शुभ दिवस आहे बघा. आज देवाकडे जे काही मागल ना व ते समज मिळेल बघा तुम्हासने. अक्षरा घरी परत यावी याच्याशिवाय दुसरं काय हवंय आपल्याला? हा, तुम्ही चला माझ्या बरोबर, आपण देवासमोर गारानं मांडू. सुनबाई आज घरला आलीच पाहिजे बघा. अहो, घरची लक्ष्मी आहे ती, तिच्याशिवाय घराला शोभा नाही बघा. आपण सुनबाईसाठी देवळात जाऊया. चला की. मी हात जोडते तुमच्या पुढं, आई, नाही म्हणू नका. आई हात का जोडताय तुम्ही? माझ्या काळजाला हात घातलात आणि अक्षरासाठी मी कुठेही जायला तयार आहे. ताई, काय ग, गेले का ते? अगं ताई काय सांगू, ते जातच नव्हते. गेले का नाही? मी ऐकते वय ताई, एकदा का तू मला काय काम सांगितलं ते केल्याशिवाय गप्प बसणार आहे वय म्या. मुद्द्याचं बोल, गेले का नाही? वय वय गेले की ते, धाडलं मी त्यासनी. अगं ऐकतच नव्हते ते दोघं बी, आधी आत्या आणि मग मोठे मालक. धाडलंच नव्हतं असती मंदिरात. वय वय मी तसंच सांगितलं, जे तुम्हाला सांगितलं होतंस का नाही तसंच मी त्यासनी सांगितलं. म्या म्हणलं का ताईने नवस करायला सांगितलाय आणि ताईने नवस करायला सांगितलाय तर ते तुम्हाला करावंच लागेल. आणि मग दुर्गे, पालाळ लावू नगस. पर ताई मला का नाही लई वाईट वाटलं बघ, बिचारी आत्ती ग. तिला लई आशा होती बघ का तुझं आणि मोठ्या मालकांचं लगीन व्हावं. होती म्हणजे हाय हाय हा, आशा कधी सोडायची नाही. भय ताई, पर त्या मास्तनीनं बघ की आपल्या समध्या गोष्टीवर पाणी फेरलं ग. दुर्गे, एकदा हरलो म्हणून मैदान नाही सोडायचं. भय ताई, तिनं तुझं लगीन मोडलंय ना, आता तू तिचं लगीन मोड ताई. कसं लग्न यो विषय नाही, आम्हाला सुनबाईंना चांगलाच धडा शिकवायचा आहे. ज्या दिवशी आमच्या उरावर पाय ठेवून त्या या घरात आल्या त्याच दिवशी आम्ही त्यासनी म्हणलं होतं तुला शिकवीन चांगलाच धडा. अगं पर ताई, तिनं अजून धडा कुठे घेतलाय? तिनं तर असंच वाटलंय का ती घरला येणारच आहे. तिनं आशा नाही सोडली ताई अजून. आता फक्त एवढंच बघायचंय का तिची आशा जिंकणार का तुझी. तुझीच आशा जिंकणार आहे ताई. अगं कारण तुझ्याकडे डोसका आहे, डोसका. तिच्याकडे शिक्षण. बोला हिराबाई. मॅडम, आई मंदिरात गेलीये आणि बाबा तर ताई बरोबर आहेत, त्यामुळे घरात कोणीच नाहीये. ऑल क्लिअर. चांगलं आहे, चांगलं काम केलंय तुम्ही. आता पुढं काय करायचं ते चांगलंच ठेवाय तुम्हाला. हो मॅडम, तुम्ही काहीच काळजी करू नका. तुमचं काम झालंच म्हणून समजा. ठेवते फोन. हा सारंग, कुठं आहेस तू? पोचलास नवं? काय बोलू नगस. आम्ही काय सांगतोय ते नीट ऐक. आमच्या लेकाला सुखरूप घेऊन जा आणि एकट्यालाच परत घेऊन ये.